बातमी मध्य प्रदेशमधून आहे। मध्य प्रदेशातील बागेश्वर धामला भारताचे माजी सरन्यायाधीश BR गवई यांनी भेट दिलेली आहे। तसंच गवई यांनी कुटुंबियांसह बागेश्वर धामचं दर्शन घेतलं। तसंच त्यांच्यासोबत त्यांची पत्नी तेजस्विनी गवई आणि मुलगा ज्योतिरादित्य गवई उपस्थित होते। यावेळी गवई कुटुंबानं विधीपूर्वक पूजन करत देशाच्या प्रगतीसाठी प्रार्थना केली। दर्शनानंतर त्यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्रींची भेट घेतली आणि त्यांचे आशीर्वाद सुद्धा घेतले। या भेटीमध्ये धार्मिक आणि सामाजिक विषयांवर चर्चा झाली। शास्त्रींनी त्यांना बालाजीचं पवित्र प्रतिमा सुद्धा भेट म्हणून दिलेली आहे। तर गवई यांनी यावेळी धामातील कॅन्सर रुग्णालय आणि सामाजिक उपक्रमांची पाहणी केली आणि त्याचं कौतुक सुद्धा केलेलं आहे। गुरुकुलातील विद्यार्थ्यांशी संवाद साधत संस्कृत शिक्षणाच्या उपक्रमाला सुद्धा त्यांनी दाद दिली। सनातन संस्कृती बळकट करण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे असल्याचं गवई यांनी म्हटलं। दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते सरचिटणीस सुनील माने यांनी आणि तसंच काँग्रेस नेते युवराज मोहिते पाटील यांनी भूषण गवई यांच्या या भेटीवर टीका केली आहे। पाहूया काय म्हणाले हे दोघे। राज्यघटनेत आपण अस्पृश्यता नष्ट केलेली आहे, पण ती अस्पृश्यता जाहीर कार्यक्रमात जोरजोरात सांगणाऱ्या बागेश्वर धाम महाराजाला भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई साहेब हे कुटुंबासह भेटतात, त्यांच्यासमोर नतमस्तक होतात आणि त्यांच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पना ज्या सगळ्या काही व्यवस्था आहेत त्या तयार करण्यासाठी जे काही ते काम करतायत, आम्हाला असं वाटतं की त्यालाच गवई साहेबांनी पाठिंबा दिला आहे। तो प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असाच त्याचा अर्थ घेतला जाईल। गवई साहेबांनी ही फार मोठी आंबेडकरवादी म्हणून चूक केली। आजच्या सगळा पायाच बाबासाहेबांच्या विचारांमुळे आहे आणि त्यामुळेच त्यांना एवढं मोठं पद मिळालेलं आहे। असा माणूस या बागेश्वर सारख्या भोंदू बाबाकडे जात असेल। आताच तुमच्या याच्या आधीची बातमी खरातची होती। या खरातच्या पार्श्वभूमीवर ते जर अशा भोंदू बाबाकडे जात असेल, कारण तो एक्सपोज झालेला आहे की सलोनी नावाची एक जादूगार आहे, तिने हा कशा पद्धतीने करतो, याच्या आच्छाला की काय आहे आणि याचं काय ते खेळ आहे, तर तिने ओपन केलेला आहे। अशा बाबाकडे जाणं एका सरन्यायाधीशाने, मला असं वाटतं हा त्या सरन्यायाधीश पदाचा अपमान आहे, संविधानाचा अपमान आहे आणि त्याचबरोबर त्यांनी ज्या बाबासाहेबांच्या नावाने गळे काढतायत तो बोगसगिरी आहे आणि त्यांचाही तो अपमान केलेला आहे।